हाय फ्रेंड्स, वेलकम टू पूनम्स किचन। तर आज आपण पूनम्स किचनमध्ये बघणार आहोत अगदी खुसखुशीत त्याचबरोबर टम्म फुगलेली अशी पालक पुरी आणि पालकाच्या ज्या पुरीचा रंग आहे तो शेवटपर्यंत हिरवागार राहणार। तर आणि त्यासोबत करणार आहोत आपण अगदी चमचमीत अशी बटाटा रस्सा भाजी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी सर्वात आधी मी येथे गंजामध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे। पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आल्यानंतर यामध्ये टाकून घेणार आहे मी एक जुडी पालक। तर हा जो पालक आहे तो मी स्वच्छ निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेला होता आधी। तर आता हा जो पालक आहे तो आपल्याला या पाण्यामध्ये उकळून घ्यायचा आहे आणि उकळत असताना अगदी 2 ते 3 मिनिट उकळून घ्यायचा आहे। आणि पालक उकळताना जेव्हा आपण पालक उकळतो त्यावेळेस आपण बाजूला थंड पाणीसुद्धा काढून ठेवायचं आहे, जेणेकरून पालक पटकन आपण थंड पाण्यामध्ये काढून घेणार आहोत। तर इथे पालक जो आहे अगदी 2 ते 3 मिनिट मी उकळून घेतल्यानंतर इथे अगदी फ्रीजमधलं पाणी घेतलेलं आहे मी यामध्ये। तर हा पालक हा पूर्ण यामध्ये टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून याची जी कुकिंग प्रोसेस आहे ती बंद होईल आणि त्याचबरोबर पालकाच्या ज्या पुरीचा रंग आहे तो शेवटपर्यंत हिरवागार राहतो आणि कलरसुद्धा गोळा जो मळत असतो आपण तेव्हा तो गोळासुद्धा हिरवागार राहतो। तर इथे पूर्ण पालक जो आहे तुम्ही पाण्यामधून या पॉटमध्ये काढून घेणार आहे। आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये आईस क्यूबसुद्धा घालू शकता। तर इथे पूर्ण जो पालक आहे तो पूर्ण जुडी एक जुडी पालक होता, हा अगदी उकडून थोडासा झालेला आहे। तर हा पूर्ण पालक या मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घ्यायचा आणि तुम्ही रंग बघू शकता, तुम्ही हिरवागार आहे पालकाचा, कारण उकडून घेतल्यानंतर त्याचा रंग चेंज होतो, त्यामुळे आपण थंड पाण्यामध्ये टाकल्यामुळे कलर चेंज झालेला नाही। आणि यामध्ये टाकून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, लसण, तर हे आता आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। तर इथे आपली पालकाची जी प्युरी आहे ती तयार झालेली आहे। आता आपण गोळा मळून घेणार आहोत पुरीसाठी। तर इथे घेतलेलं आहे मी 2 कप गव्हाचं पीठ आणि यामध्ये टाकून घेतलेले आहे अर्धी वाटी रवा, जेणेकरून आपली पुरी खुसखुशीत येईल आणि तेलकटसुद्धा होणार नाही। त्यासाठी मी इथे रवा वापरलेला आहे आणि यामध्ये टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ, सोबत कसुरी मेथी, जेणेकरून फ्लेवर जो आहे तो खूप छानपैकी येणार आहे पुरीचा। तर इथे हातावर क्रश करून घेतलेली आहे मी पुरी। तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्वात आधी आपल्याला, जेणेकरून रवा आणि कणिक व्यवस्थित अशी मिक्स होईल। तर यामध्ये टाकून घेणार आहे 2 चमचे गरम केलेलं तेल। तर अगदी कडकडीत गरम केलेलं तेल वापरलेलं आहे। तर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामुळे आपली पुरीसुद्धा खुसखुशीत राहते आणि टम्म फुगते। तर अगदी पडीने मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं, कारण ते गरम होतं। आता हे पीठ जे आहे ते हाताने व्यवस्थित असं चोळून घ्यायचं, जेणेकरून पूर्ण जे तेल आहे ते या पिठाला व्यवस्थित असं लागेल। आता यामध्ये टाकून घेतलेलं आहे पालक प्युरी। आता या पालक प्युरीमध्ये आपण हिरवी मिरची आणि लसण घातल्यामुळे खूप छान टेस्ट येते पालकाच्या पुरीची। तर आधी मी पालकचा जो प्युरी आहे ते टाकून घेतली आणि गोळा मळून घेणार आहे। हवं तसं आपण पाणी ॲड करणार आहोत यामध्ये। तर मिक्सरच्या पॉटमध्येच अगदी थोडंसं पाणी घेऊन घेतलेलं होतं मी आणि तेच पाणी परत मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर इथे व्यवस्थित असा गोळा जो आहे तो मळून घेतलेला आहे आणि पुरीचा जो गोळा मळत असतो आपण तेव्हा आपण यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या पुरीला छानपैकी चकाकी येणार आहे। आणि गोळा मळत असताना आपल्याला घट्टसर गोळा मळायचा आहे, जेणेकरून पुरी जी आहे ती तेलकट होणार नाही। तर मस्तपैकी घट्टसर गोळा मळून झालेला आहे। आता आपण हे झाकण ठेवून बाजूला ठेवून देणार आहोत। आता भाजीची तयारी। तर येथे मी पॅन गरम करून घेतलेला आहे, यामध्ये टाकून घेतलेलं आहे तेल। तेल व्यवस्थित असं गरम झाल्यानंतर यामध्ये टाकून घेतलेली आहे मोहरी। मोहरी तळसल्यानंतर यामध्ये टाकून घेणार आहे 2 बारीक कट करून घेतलेले कांदे। तर हा कांदा जो आहे तो व्यवस्थित असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे या तेलामध्ये। तर तुम्ही बघू शकता इथे कांद्याचा जो कलर आहे तो थोडा चेंज झालेला आहे। तर अशा पद्धतीचं चेंज झाल्यानंतर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेलं आणि टोमॅटोसुद्धा व्यवस्थित असं मऊसूत शिजवून घ्यायचं आहे या तेलामध्ये। तर तेलामध्ये टोमॅटो व्यवस्थित असं परतल्या गेलेला आहे। आता यामध्ये टाकून घेणार आहे आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट।
तर हा आलं लसूण आणि कोथिंबीरचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण ही पेस्ट या तेलामध्ये तळसून घेणार आहोत. तर हे पूर्ण कांदा, टोमॅटो आणि लसूण पेस्ट व्यवस्थित अशी तळसल्यानंतर यामध्ये टाकून घेणार आहोत सुके मसाले. तर यामध्ये टाकून घेतलेला आहे लाल तिखट, हळद आणि गरम मसाला टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा, कांदा लसूण मसाला 1 चमचा, धनेपूड 1 चमचा, जिरेपूड 1 चमचा. तर हे मसाले पूर्ण परतवून घ्यायचे आहेत या तेलामध्ये. आता मसाले व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये टाकून घेणार आहे आम्ही अगदी थोडंसं गरम पाणी, जेणेकरून मसाले करपणारसुद्धा नाही आणि व्यवस्थित असे शिजल्या जातील. तर इथे मी गरम पाण्याचाच वापर केलेला आहे. तर हे पूर्ण मसाले अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचे. आता मसाले व्यवस्थित असे मिक्स झाल्यानंतर यामध्ये टाकून घेणार आहे कस्तुरी मेथी, हातावर क्रश करून घ्यायची, नंतर टाकायची, जेणेकरून फ्लेवर जो आहे तो भाजीला व्यवस्थित असा लागेल. तर हे पूर्ण व्यवस्थित असं परतवून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे अगदी 2-3 मिनिट. तर इथे मसाले जे आहे ते व्यवस्थित असे शिजल्या गेलेले आहेत. तेलसुद्धा व्यवस्थित असं वर आलेलं आहे. त्यामुळे इथे मसाले जे आहेत ते व्यवस्थित असे झालेले आहेत. आता यामध्ये टाकून घेणार आहे उकडून घेतलेले बटाटे. तर हे बटाटे अगदी रफली मी हातानेच अशा पद्धतीनं मॅश करून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मॅशरने सुद्धा मॅश करू शकता किंवा चाकूने सुद्धा फोडी करून घेऊ शकता. पण मी ते हाताने असे रफली मॅश करून घेतलेली आहे, जेणेकरून स्ट्रेक्चर आणि जी बटाट्याची जी भाजी हॉटेलमध्ये मिळते तसंच स्ट्रेक्चर या भाजीला येणार आहे. तर इथे पूर्ण पोटॅटो मी इथे अशा पद्धतीनं मिक्स करून घेतलेले आहेत या मसाल्यामध्ये, जेणेकरून या मसाल्याचा जो फ्लेवर आहे या बटाट्यामध्ये पूर्ण आतपर्यंत जाईल. आणि अगदी तुम्ही बघू शकता इथे कन्सिस्टन्सी अगदी घट्ट आहे. तर यामध्ये अगदी थोडंसं आपण पाणी टाकून घेणार आहोत. तर इथे मी उकडून घेतलेल्या पाण्याचाच वापर केलेला आहे, जेणेकरून भाजीची जी चव आहे ती शेवटपर्यंत तशीच राहाल. आणि झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनिट आपण परतवून घेणार आहोत. तर मस्तपैकी हे मसाले आणि बटाटे एकजीव अशा पद्धतीनं शिजल्या गेलेले आहेत. तर यामध्ये टाकून घेणार आहे मी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी. तुम्ही बघू शकता यामध्ये जास्त पाणी टाकलेलं नाही, अगदी घट्ट पण राहणार नाही आणि पातळसुद्धा होणार नाही, अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी मी या भाजीची ठेवलेली आहे. आणि यामध्ये टाकून घेणार आहे उकडून घेतलेले वाटाणे आणि फ्रेश अशी कोथिंबीर. तर इथे मस्तपैकी आपली बटाटा रस्सा भाजी तयार झालेली आहे. तुम्ही स्ट्रेक्चर आणि कलरसुद्धा बघू शकता किती सुरेख आलेला आहे. तर मस्तपैकी दणक्यात एक उकळी आल्यानंतर आपण ही गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहोत. आता आपली जी भाजी आहे बटाटा रस्सा तयार झालेली आहे. तर आता आपण पुऱ्या तळण्यासाठी घेणार आहोत. तर इथे आपला जो पालकपुरीचा जो गोळा आहे तो व्यवस्थित असा मुरल्या गेलेला आहे. परत एक वेळ अशा पद्धतीनं गोळा व्यवस्थित असा चुरून घेणार आहोत. तर यामधून अगदी थोडासा गोळा काढून घ्यायचा आणि हातावर अशा पद्धतीनं चोळून घ्यायचा, जेणेकरून जे पुऱ्या आहेत त्याच्या एजेस कट होणार नाही किंवा क्रॅक पडणार नाहीत. तर साधारण या आकाराचा मी गोळा इथे घेतलेला आहे. आता आपण ही पुरी जी आहे ती लाटून घेणार आहोत. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं तेलसुद्धा घेऊ शकता, कारण मी गोळ्याला तेल लावल्यामुळे मला एक्स्ट्रा तेल लावण्याची गरज पडली नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गव्हाचं पिठाचं जे घोळण आहे ते सुद्धा घेऊ शकता. तर अशा आकाराच्या मी साधारण 3 ते 4 पुऱ्या मी अशा पद्धतीनं लाटून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला तळण्यासाठी अगदी सोयीस्कर जाणार. तर इथे माझ्या साधारण 4 पुऱ्या तयार झालेल्या आहेत. आता आपण ह्या तळून घेणार आहोत. तुम्ही पालकाच्या पुरीचा रंग बघू शकता. तुम्ही मस्तपैकी हिरवागार आलेला आहे. आता आपण तेल चेक करून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं तापल्यानंतर यामध्ये टाकून घेणार आहे पुरी आणि मस्तपैकी हाय फ्लेमवर आपली पुरी जी आहे ती तळून घेणार आहोत. तर इथे मस्तपैकी पालक पुरी जी आहे ती तयार झालेली आहे.
आणि तुम्ही रंग बघू शकता हिरवागार आहे, सोबत मी थोडासा लालसर होऊ दिला आहे जेणेकरून पुरी जी आहे ती खुसखुशीत होईल. आणि इथे अशा पद्धतीनं मी सर्व ज्या पुऱ्या आहेत त्या तळून घेणार आहे. आणि पुरी तुम्ही बघू शकता टम्म फुगलेली आहे, कारण यामध्ये आपण रवासुद्धा घातलेला आहे आणि मोहनसुद्धा घातलेला आहे तेलाचं, त्यामुळे. तर अशा पद्धतीने मी राहिलेल्या सर्व ज्या पुऱ्या आहेत त्या करून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं तळून घेतलेल्या आहेत. तर इथे आपल्या पुऱ्या ज्या आहेत ते तयार झालेल्या आहेत. तर आपण आता सर्व करून घ्या. तर इथे मस्तपैकी बटाटा रस्सा भाजी तयार झालेली आहे. अगदी हॉटेल स्टाईल बटाटा रस्सा भाजी तयार झालेली आहे. स्ट्रेक्चर रंग अगदी अप्रतिम आलेला आहे आणि सोबत मस्तपैकी खुसखुशीत अशा पालकपुऱ्या. आणि पालकपुऱ्यामध्ये आपण हिरवी मिरची लसूण घातल्यामुळे अगदी तुम्ही तशीसुद्धा खाऊ शकता, अशी ही पुरी लागणार आहे चवीला. तर मस्तपैकी आपली पालकपुरी आणि बटाटा रस्सा भाजी तयार झालेली आहे. तर आता आपण मस्तपैकी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीनं पुरी जी आहे ती आतपर्यंत झालेली आहे. टम्म फुगलेली आहे आणि रंग तुम्ही बघू शकता हिरवागार आहे आतमधून. तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.